किंवा योग असेल, हे तिन्ही गोष्टी पुन्हा जन्माला आणण्यासाठीच उपयोगाच्या आहेत. पुन्हा पुन्हा जन्माला यावंच लागतं. म्हणून ह्या तिन्ही साधनांच्या पेक्षा भक्ती साधन श्रेष्ठ आहे. भक्ती साधनानं ज्ञानोबा म्हणतात, मी पंढरपूरला जाईन, अवघाचा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, त्यासाठी भक्ती या माध्यमातनं मी भगवंताकडे जाईन गे माये. पंढरपूरलाच का जायचं, तर पंढरपुरामध्येच हे सगळं प्राप्त होतं महाराज. कारण भक्ती ही आयुष्यभर आपल्या बरोबर राहते. बाकीचं आपल्या बरोबर काय काय येतं. जर काय वर न्यायची व्यवस्था असती तर खाली काय राहिलं असतं, सगळं घेऊन गेली असती वर. तुका म्हणे याची संपदा सांगा ते कवडी गेली नाही. जर रावणाला जमलं नाही तर तुमचं आमचं काय काम आहे. आपल्याला काही नेता येत नाही. फक्त बरोबर एकच गोष्ट जाते, तिचं नाव आहे भक्ती. आणि म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, मी भक्ती या साधनानं त्या भगवंताकडं या जगाचं कल्याण करण्यासाठी जाईन. कारण भक्तीशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मला सांगा, आता इथं मंडपामध्ये, त्या ज्ञान मंडपामध्ये राम पाटील एवढी माणसं बसली आहे. सप्ताह सोडून एवढी माणसं बसवून दाखवा बरं. ज्या वेळेला सप्ताह नाही त्यावेळेला एवढी एकत्र येतात काय? येत नाहीत महाराज. आणि एवढी एकत्र राहिल्यावर दंगल झाल्याशिवाय राहील काय? दोनच कारणाला एकत्र येतात सध्या माणसं, एक सप्त्याला किंवा भांडण लागलं तर. मी 30 वर्ष ग्रामसेवक म्हणून नोकरी केली आहे, म्हणून सांगतो, ग्रामसभेला ओरडलं तरी येत नाही. भांडणाची सभा असते की गाव गोळा होतंय, ही वस्तुस्थिती आहे. मला सांगायचा भाग असा आहे की भक्ती हे साधन तुम्हाला आम्हाला आयुष्यामध्ये शेवटपर्यंत पुरणार आहे. बाकी कुठलंही साधन पुरत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी भक्ती या साधनाची निवड केली. आणि मी पंढरपूरला तसंच जाणार नाही. कुठलीही गोष्ट भक्तीची करताना मनामध्ये आवड पाहिजे. लक्षात ठेवा, आवड नसेल तर जाता येत नाही. आता आपण जातो की काही माळकरी आम्हाला भेटतात, चेहऱ्यावर 12 वाजले असतात, काय करायचं महाराज, वाऱ्या गेलंच पाहिजे. जाऊ नको ना, तुला कुणी जा म्हणलंय. जायचं असेल तर आवडीनं कर. कुठलंही काम आवडीनं केलं तर ते कडेवर पोचतं, नाही तर नाही. मी बघितलेला एक किस्सा सांगतो, लक्षात येईल तुमच्या. खेडेगावामध्ये तुम्हाला माहिती आहे मी बोलतोय ते, दुपारच्या वेळ जेवायला बसायचं होतं आणि सासवा सुना बसली आणि घरात ताक नव्हतं. सासूबाई सुनेला म्हणली, जा पलीकडे जाऊन पलीकडनं ताक घेऊन ये जा. आता शिकलेल्या पुरींना लाज वाटते मागायची, ग्रॅज्युएट असल्यामुळं की मागायचं कसं. सासू म्हणली, जा तुम्हाला नाव सांगून घेऊन ये. ती गेली. तिच्या अंगणात आत चाली, दारात हाऊस होता पाण्याचं. तिचं लहान पोरग तिथं खेळत होतं. त्यानं शी आणि शू केलं होतं आणि त्यातच खेळत बसलं होतं. लहान होतं, त्याला काही लेकराला कळत नाही. आणि कुणीतरी आलेलं दिसलं, त्याला वाटलं आपली आईच आली म्हणून त्यानं हिला मिठी मारली. आणि ही जी भारीतली साडी होती, हिला जी राग आला, फसाटकन धडाका घातला, की पोरग बाजूला पडलं. आणि नेमकी त्या वेळेला ते पोराची आजी बाहेर आली. ताक दिल काय आता, कशाला आलतीस? ती म्हणली, ताक सासूबाईने मागितले, आमच्यात ताक नाही म्हणली. परत आली बिचारी. कारण शिकलेल्यांचा हा प्रॉब्लेम असतो, त्यांना शहाणा आहे असं वाटतं. माझा अनुभव सांगतो. परवा बाजारात मी चाललो होतो, मला एक आमच्या शेजारची महिला भेटली आणि आपल्या सुनेची ओळख करून देत होती. महाराज, परवाच लग्न झालं. सुनबाई फार हुशार आहे, इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणजे छान, चांगला आहे. आता वाईट कशाला म्हणावं आपण. ती सासू काही थांबनाच. तिचं इतकं कौतुक सांगायला लागली, इतकं कौतुक सांगायला लागली. मग मात्र मी महाराज आहे. मी म्हणलं, खरंच ती हुशार आहे. बाजार करताना पिशवीत खाली टोमॅटो वर कांदा बटाटा घेणारी हुशारच आहे. आडानाच्या आडाने बाईला कळतं, हो टोमॅटो खाली घ्यायची नसतात. ग्रॅज्युएट असं असतंय. म्हणून सांगतोय, सगळं वरचं सॉफ्टवेअर मधलं माहित असतंय, नेटवरच माहित असतंय, तिकडलं काय माहित नसतंय. म्हणून सासूबाई म्हणली, तुला नसल दिलं, मी जाऊन येते, थांब.
ती सासूबाई आली, त्या पोराचा तोच कार्यक्रम चाललाय अजून. तिनं उचललं त्या पोराला, हौदाखाली नेलं, धुतला, कडेवर घेतला, आपल्या पदरानं पुसत पुसत गेली, 2 शिव्या दिल्या तिला. अगं तुम्ही काय झोपलाय का? पोरग गाडीत खेळतय, इतका उशीर आजारी पडेल की. शिव्या दिल्या बरं का. चिडली. अहो चुकलंच बघा, आमचं लक्षच नाही बघा, ध्यानच नाही बघा. आली त्या सुनबाईनं पोरग घेतलं, ही माघारी चालली. अहो का आलता? अगं जेवायला बसली होती, ताक नव्हतं घरात म्हणून आली होती. पुन्हा तांब्याच आणला नाही, राहू ती माघारी जाते म्हटली, आमच्यातला घेऊन जावा म्हणजे. मला ताक बी नव्हतं. मी हे का समजून सांगितलं, तर पंढरीला जायचं असेल तर आवडीनं परमार्थ करायला पाहिजे. तो परमार्थ करत असताना भगवंताविषयी आवड आणि काहीतरी तत्व जवळ असलं पाहिजे, तरच जाता येईल. तरी माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने पंढरपुर